बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ. मी आहे गुजरातमध्ये, जी मला बघायला येते रोज त्यांना माहिती आहे. आम्ही आता चाललो आहोत नागेश्वर मंदिराकडे. ही ज्योतिर्लिंग आहे एक. आणि चाललो कशामध्ये बघायचं तुम्हाला. कशी आहे गाडी? बघितली कशी आहे? पहिल्यांदा जास्त गाडी बघितली मी. चला टाकतो, बॅग बिग टाकतो, जातो आता नागेश्वर मंदिराकडे. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे, अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. बाहर से लगती कड़वी कड़वी, अंदर से मीठी पुड़िया रे. रेले पे रेला है, हर दिन ही मेला है. नीम नमक कच्ची करी सी गुड़ पारे सी दुनिया ये देखो रे, दुनिया ये देखो रे. अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. तारा रा 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 रा, तारा रा 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 रा, तारा रा 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 रा, तारा रा 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 तारा रा रा रा. गंगा की उछाल हंसी का ये घाट देखो रे, देखो रे. मेरी नजर से भारत की सौगात देखो रे. नदियों की धारा भी है और उनका संगम भी. थोड़ी थोड़ी खुशियां हैं, थोड़ा थोड़ा गम भी. चेले का चेला है जिन पे ना देला है, मौज मजे सी नाजोरी की खुदारी की दुनिया ये देखो रे, दुनिया ये देखो रे. दुनिया ये देखो रे. पाप और पुण्य की उड़ती यहाँ चिड़िया है. जैसा कर्म तेरा वैसी दिखती ये दुनिया है. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माहिती आहे का, ज्योतिर्लिंगाच्या कहाण्या, की प्रत्येक ज्योतिर्लिंगला असंच काय ना काय कहाणी आहे, की तिथल्या कुठल्या तरी भक्ताला किंवा राजा राणीला काय ना काय परेशानी झालेली आहे आणि ती परेशानी सोडवण्यासाठी त्यांनी शिवाचा जप केलेला असते आणि तिथं शिवजी प्रकट झाले असते. सेम तशीच कहाणी इथं पण आहे. इथं पण एक सुप्रिया नावाची एक भक्त होती. तिला इथला एक राक्षस होता, का त्याचं नाव दारुका होतं. दारुका इथं ती दारुका वन वगैरे आहे. इथं ती दारुका वन, त्याच्यामध्ये ती राक्षस राहत होता. आणि त्याच्यावर तर ती दारुका वन आता जे होतं ना, त्यानं त्या सुप्रियाला हे केलं होतं, बंदी ठेवलं होतं. आणि ते बंदी ठेवल्यावर मग तिनं ओम नमः शिवायचा जाप केला आणि मग शिवजी प्रकट झाले. अशी कहाणी आहे इथे. पण इथे एक कॉन्ट्रोवर्सी आहे इथं, की ही जागा जी शिवपूर्ण आहे ना, त्याच्यामध्ये दाखवली नाही. हां, आता दर्शन करून येतो मी. पुढची स्टोरी तुम्हाला पुढे सांगतो.
अखंड ज्योतीचा ती भस्म होता, लावला की मी असं कधी लावत नाही, लावले आता. इथं काय काय नाही इकडे खाली काय तर तलाव आहे, बघा ती लोक. मासं पाहिजे नुसतं मासं पाहायचं. ते मग स्टोरी तेवढीच होती, तेवढीच स्टोरी होती की शिवजी येतात आणि त्या दारुका नावाच्या राक्षसाचा वध करतात. एवढंच आहे, आज काय एवढंच. बाय बाय.